नमस्कार फ्रेंड्स. पॉवर बीआयच्या लेसन नंबर 19 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. या अगोदरच्या लेसन मध्ये आपण कार्ड आणि मल्टी रो कार्ड पाहिलेलं आहे. आता या लेसन मध्ये आपण न्यू कार्ड पाहणार आहोत. तर नेमकी न्यू कार्ड हे असतं कसं तर पहा, त्याची एक झलक मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. अशा पद्धतीने आपण न्यू कार्डचं व्हिज्युअल क्रिएट करणार आहोत. त्यामध्ये इमेजेस वगैरे इन्सर्ट करणार आहोत, फॉर्मॅटिंग वगैरे करणार आहोत. तर सर्व काही आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढे बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. तर न्यू कार्ड हे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर इथे 1 2 3 म्हणून आहे आणि ते कार्ड न्यू आहे. यावरती गेल्यानंतर क्लिक करा. फक्त क्लिक केल्यानंतर हे व्हिज्युअल आपल्या इथे आलेलं आहे. आणि आता इथे आपण त्याचे सेक्शन मध्ये जाऊन फील्ड समजून घेऊया. तर इथे आहे डेटा, स्मॉल, मल्टिपल, टूल टिप्स वगैरे आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण डेटा मध्ये काही फील्ड्स ड्रॅग अँड ड्रॉप करणार आहोत. तर आपल्याकडे इथे व्हेकल सेल्स डेटा म्हणून आहे, ज्याला आपण ऑलरेडी रिनेम केलेलं आहे. सेल्स डेटा 1 तुमच्याकडे पण आहे हे. आणि हा व्हेकल सेल्स डेटा यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कॉलम पाहायला मिळतात. आता सुरुवातीला आपण इथे घेऊया क्वांटिटी ऑर्डर. सो टोटल क्वांटिटी ऑर्डर इथे आलेली आहे, त्यांची सम इथे आलेली आहे. नंतर टोटल किती ट्रान्झॅक्शन झालेत हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी नेक्स्ट आपण घेऊया ऑर्डर नंबर. हे पहा, ऑर्डर नंबर इथे आहे, ते सुद्धा आपण डेटामध्ये क्लिक अँड ड्रॅग अँड ड्रॉप करूया. तर इथे सम ऑफ ऑर्डर नंबर आलेला आहे 29 मिलियन. पण आपल्याला इथे सम नकोय त्याची, तर आपल्याला इथे त्याचा काउंट घेणं गरजेचं आहे फ्रेंड्स. आपल्या टोटल ट्रान्झॅक्शन पाहिजे असेल तर इथे काउंट पाहिजे ना. तर ह्या ड्रॉपडाऊन वरती क्लिक करायचं. आता हे चेंज कसं करायचं हे ऑलरेडी तुम्हाला माहितच आहे, पण परत एकदा मी तुम्हाला सांगितलं. आणि इथे घेऊया काउंट. काउंट वरती क्लिक करूया. इथे आपला काउंट आलेला आहे. याला जर आपल्याला रिनेम करायचं असेल तर यावरती डबल क्लिक करूया आणि इथे आपण टाईप करूया टोटल ट्रान्झॅक्शन. कारण आपण काय फाइंड आउट करतो इथे टोटल ट्रान्झॅक्शन. सो आपण इथे टाईप केलं टोटल ट्रान्झॅक्शन. त्याचबरोबर जे आपलं सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आहे ते आपलं काय झालं तर ते आहे आपलं टोटल क्वांटिटी. सो त्याला सुद्धा आपण लगेच रिनेम करूया आणि टाईप करूया टोटल क्वांटिटी. हा, टोटल क्वांटिटी, टोटल ट्रान्झॅक्शन असं आपण टाईप केलेलं आहे. त्यानंतर खाली परत क्वांटिटी ऑर्डर आपण आणखीन एक फीट ड्रॅग अँड ड्रॉप करूया आणि इथे आपण घेऊया ॲव्हरेज. सो ॲव्हरेज वरती क्लिक केलं, यावरती डबल क्लिक केलं आणि इथे टाईप करूया ॲव्हरेज क्वांटिटी. तर नेक्स्ट आपण परत एकदा क्वांटिटी ऑर्डर घेणार आहोत आणि इथे आपण आता मॅक्सिमम घेणार आहोत. सो परत ड्रॉप डाऊन एरो वरती क्लिक करूया. इथे मॅक्सिमम वरती क्लिक करूया. मॅक्स ऑफ क्वांटिटी ऑर्डर इथे आलेली आहे. इथे पहा, इथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल 97 आणि याला रिनेम करण्यासाठी परत डबल क्लिक करूया आणि इथे टाईप करूया मॅक्स क्वांटिटी. तर आपण टोटल क्वांटिटी, टोटल ट्रान्झॅक्शन, ॲव्हरेज क्वांटिटी आणि नंतर इथे पहा लास्टला मॅक्स क्वांटिटी वगैरे घेतलेलं आहे. आता हे तर घेणं अगदी इझी आहे, पण यावरती फॉर्मॅटिंग कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. हे तुम्हाला सध्या एका रो मध्ये पाहायला मिळते, सिंगल रो मध्ये. तर त्याला कॉलम मध्ये किंवा रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये कसं करायचं हे पाहण्यासाठी आपण जाऊया इथे फॉर्मॅटिव्हर व्हिज्युअल वरती क्लिक करूया. इथे गेल्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला इथे व्हिज्युअल मध्ये लेआउट, कॉलआउट व्हॅल्यू, रेफरन्स लेबल, इमेजेस, कार्ड असे ऑप्शन पाहायला मिळतात. नंतर जनरल मध्ये परत वेगळे ऑप्शन पाहायला मिळतात. इथे स्मॉल मल्टिपल्स आणि स्मॉल मल्टिपल हिडर हे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला हायलाइट दिसणार नाही, कारण आपण ते फीड मध्ये ते काही ऍड केलं नव्हतं. तर सुरुवातीला पाहूया आपण लेआउट. आपण सर्व ऑप्शन 1 बाय 1 अगदी डिटेल मध्ये पाहणार आहोत फ्रेंड्स. अरेंजमेंट, अरेंजमेंट मध्ये आता सध्या इथे सिंगल रो तुम्हाला दिसतोय. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते सिंगल कॉलम पण घेऊ शकता. पहा, इथे कॉलम मध्ये व्हॅल्यू आलेले आहेत आणि ती जर साईज तुम्ही वाढवली तर तुम्हाला ते व्हॅल्यू पण दिसतात. सिंगल रो झालं, सिंगल कॉलम झालं, नंतर इथे ग्रीड पण आहे. आणि ज्यावेळी फ्रेंड्स आपण इथे सिंगल कॉलम घेतो त्यावेळी इथे मॅक्झिमम कार्ड शोन काय आलेलं आहे 3. म्हणजे एकाच वेळी आपल्याला इथे 3च कार्ड शो होतात. जर तुम्हाला 4 करायचं असेल तर तुम्ही असं 4 पण करू शकता. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला हे 4ही कार्डच्या व्हॅल्यू पाहायला मिळतील. तर हे सिंगल कॉलम झालं. नंतर इथे ग्रीड म्हणून एक ऑप्शन आहे. तर ग्रीड मध्ये स्टाईल आहे फ्रेंड्स, इथे कार्ड्स आणि टेबल. जर तुम्हाला टेबल फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर टेबल फॉर्मॅट मध्ये येणार. ते जर कार्ड फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर असं सिंगल सिंगल कार्ड मध्ये येणार. नंतर इथे आपण रोज आणि कॉलम सुद्धा सेट करू शकतो. आता समजा इथे मॅक्झिमम रो सध्या 1 आहे, तर आपण इथे घेऊया 2 रोज आणि 2 कॉलम्स मध्ये आपण आपल्या व्हॅल्यू घेऊया. म्हणजे असं झालं तुम्हाला इथे 2 रोज पाहायला मिळतात आणि 2 कॉलम्स आहेत. नेक्स्ट आहे कस्टमाइज स्पेसिंग.
म्हणजे इथे स्पेस बिटवीन कार्डमध्ये जर तुम्हाला स्पेस ऍडजस्ट करायची असेल, वाढवायची असेल, तर तुम्ही अशी कार्डमधील स्पेस वाढवू शकता. कमी करायची असेल तर तुम्ही करू शकता. किंवा रोज आणि कॉलम मधील जर स्पेस तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर इथे कस्टमाइज स्पेसिंग ऑन करा. स्पेस बिटवीन रोज आणि कॉलम तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. म्हणजे हे पण ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात. सो आपण हे परत ऑफच करूया. नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स तर बॅकग्राऊंड वगैरे. तुम्हाला जर याला बॅकग्राऊंड वगैरे काही ऍड करायचं असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड वरती क्लिक करा. इथे सध्या बॅकग्राऊंड व्हाईटच आहे. तुम्हाला जे बॅकग्राऊंड द्यायचंय, समजा तुम्ही इथे ब्ल्यू वरती क्लिक केलं तर असं ब्ल्यू बॅकग्राऊंड येणार आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नसेल पाहिजे तर तुम्ही ते ऑफ करू शकता. बॅकग्राऊंड नंतर ओव्हरफ्लो. तर ओव्हरफ्लो ऑप्शन तुम्हाला कधी समजेल, ज्यावेळेस आपण अरेंजमेंट मध्ये सिंगल कॉलम घेऊया तर त्याच वेळी तुम्हाला ऑप्शन कळेल. तर हे कंटिन्युअस स्क्रोलिंग मध्ये काय होतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे आपण कार्ड शो किती घेतले 4, तर आपण इथे 3 घेऊया. आणि आता पहा इथे कंटिन्युअस स्क्रोल म्हणजे तुम्हाला असा स्क्रोल बार आलेला दिसेल. जर तुम्ही ओव्हरफ्लो स्टाईल मध्ये पॅजिनेटेड केलं तर इथे तुम्हाला खाली एक ड्रॉप डाऊन एरो पाहायला मिळतोय, कारण आपल्याला इथे 3च व्हॅल्यू पाहायला मिळतात. जर शेवटची व्हॅल्यू पाहिजे असेल तर या एरोवरती क्लिक करावं लागेल. परत जर पहिल्या 3 व्हॅल्यू पाहिजे असतील तर वरती क्लिक करावं लागेल. म्हणजे एकाच वेळी आपल्याला इथे 3च व्हॅल्यू पाहायला मिळतात. तेच इथे ओव्हरफ्लो डायरेक्शन आहे, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल केली तर ह्या साईडला एरो पाहायला मिळेल. आणि तेच पेज एडिटर मध्ये तुम्ही इथे कंटिन्यू स्क्रोल केलं तिथे हॉरिझॉन्टल एरो म्हणजे अशा पद्धतीने इथे व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे ओव्हरफ्लो काय होतं हे मला तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी इथे सिंगल कॉलम घेतलं होतं. तर परत मी इथे ग्रीडमध्ये त्याला कन्वर्ट करते. सो आता परत आपण इथे ग्रीडमध्ये येऊया. समजलं? बॅकग्राऊंड झालं, ओव्हरफ्लो झालं, नंतर पॅडिंग मध्ये तुम्ही त्याची पोझिशन वगैरे सेट करू शकता. तर हे लेआउट तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे फ्रेंड्स कॉलआउट व्हॅल्यू. आता ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत याला जर तुम्हाला काही फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. जर इथे सिरीज मध्ये सध्या ऑल आपण सिलेक्ट केलेला आहे. जर तुम्हाला सिंगल कार्डला जर काही फॉर्मॅटिंग करायचं असेल म्हणजे फक्त टोटल क्वांटिटीला, ऍव्हरेज क्वांटिटीला, तरी तुम्ही इथे करू शकता. पहा तुम्हाला जर बोर्ड करायचं असेल फक्त टोटल क्वांटिटीलाच बोर्ड होणार आहे. तर असंही तुम्ही करू शकता. नसेल तर परत एकदा कंट्रोल झेड करा किंवा रिसेट टू डिफॉल्ट हा पण ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. सो टोटल क्वांटिटीच्या ऐवजी आपण ऑल वरती सिलेक्ट करूया आणि एकाच वेळी सेम फॉर्मॅटिंग आपण चारही कार्डला देऊया. तर याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल, थोडा कलर वगैरे असा कलर घेऊया आपण. हा कलर घेतला. नंतर तुम्हाला हॉरिझॉन्टल अलाइनमेंट वगैरे द्यायची असेल, बोर्ड वगैरे करायचं असेल, फॉन्ट चेंज करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. नंतर लेबलसाठी सुद्धा फॉर्मॅटिंग करायचं असेल, लेबल म्हणजे जे टोटल क्वांटिटी वगैरे पाहायला मिळतात तर ते झाले लेबल. याचा पण कलर वगैरे तुम्हाला चेंज करायचं असेल, बोर्ड वगैरे करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. ओके. नंतर मॅच व्हॅल्यू अलाइनमेंट हे जर तुम्ही ऑफ केलं तर याला तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे आता सध्या काय होते, मॅच होते, हे व्हॅल्यू बरोबर मॅच होते. जर तुम्ही ते ऑफ केलं, सध्या इथे लेफ्ट आहे, तुम्हाला जर सेंटरला ठेवायचं सेंटरला ठेवा, राईटला ठेवायचं असेल तर राईटला ठेवा. बट राईटला आपण इथे इमेजेस वगैरे ऍड करणार आहोत म्हणून आपण हे लेफ्टलाच ठेवूया आणि मॅच व्हॅल्यू अलाइनमेंट काय करूया, परत ऑन करूया. लेआउट वगैरे इथे पाहायला मिळेल. परत व्हर्टिकल अलाइनमेंट वगैरे आहेत. तर हे ऑप्शन तुम्हाला कुठे पाहायला मिळतात तर कॉलआउट व्हॅल्यूज मध्ये आपण हे ऑप्शन पाहिलेले आहेत. नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स रेफरन्स लेबल. हा एक खूप इंटरेस्टिंग ऑप्शन आहे. नावावरूनच समजेल तुम्हाला की इथे काहीतरी रेफरन्स दिला जातो. आणि इथे सिलेक्ट सिरीज मध्ये सध्या टोटल क्वांटिटी आपली सिलेक्ट आहे. ज्यावेळेस आपण इथे ऑल वरती क्लिक करणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला हे जे ऍड लेबल ऍड डेटा आहे हे डिसेबल झालेले दिसेल. म्हणून आपण इथे सिरीज म्हणजे एक कार्ड वाईज सिलेक्ट करू शकतो. आता समजा इथे टोटल क्वांटिटी सिलेक्ट केलं आणि टोटल क्वांटिटी घेतल्यानंतर तुम्हाला इथे काहीतरी एखाद्या कॉलमचा रेफरन्स द्यायचा असेल फक्त टोटल क्वांटिटी रिलेटेड, तर तुम्ही इथे ऍड डेटावरती क्लिक करा. ऍड डेटावरती क्लिक केल्यानंतर असे आपल्याला टेबल पाहायला मिळतात आणि इथे व्हेकल सेल्स डेटाचं टेबल आहे. यामधून कोणताही कॉलम समजा तुम्ही इथे सिलेक्ट केला, समजा इथे स्टेटसचा कॉलम सिलेक्ट केला तर इथे पहा फर्स्ट स्टेटस कॅन्सल म्हणून आलेला आहे. किंवा तुम्ही इथे डील साईज वगैरे घेतली तर तुम्हाला इथे डील साईज पण पाहायला मिळते. पण ही कुठे पाहायला मिळते फ्रेंड्स, टोटल क्वांटिटीच्या तिथेच पाहायला मिळते. कारण सिलेक्ट करताना आपण सिरीज मध्ये टोटल क्वांटिटी सिलेक्ट केलेलं आहे. नंतर टोटल क्वांटिटी नको तुम्हाला, तुम्ही टोटल ट्रान्झॅक्शन घेतले तर यावरती क्लिक करा. तुम्हाला इथे टोटल ट्रान्झॅक्शन पाहायला मिळतात. ते टोटल ट्रान्झॅक्शन मध्ये समजा तुम्ही ऍड डेटा केला आणि इथे परत व्हेकल सेल्स डेटावरती गेले आणि इथे तुम्हाला ऑर्डर नंबर वगैरे पाहिजे तर इथे तुम्हाला ऑर्डर नंबर पाहायला मिळते. सम ऑफ ऑर्डर नंबर आलेला आहे. असं जर एखाद्या कॉलमचा जर तुम्हाला इथे रेफरन्स द्यायचा असेल तर त्यावेळेस हा रेफरन्स लेबल हा ऑप्शन अगदी युजफुल ठरतो. तो कसा ऍड करायचा हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आहे फ्रेंड इमेजेस. सो इमेजेस आपण थोड्या वेळानंतर पाहणारच आहोत इथे इमेजेस कसं ऍड करायचं. नंतर कार्ड्स. तर कार्डवर पहा इथे सिरीज आहे आणि तुम्हाला इथे कार्ड्स रिलेटेड फॉर्मॅटिंग पाहायला मिळेल.
तर ज्यावेळेस तुम्ही ते ऑल वरती सिलेक्ट करता त्याच वेळी तुम्हाला इथे शेपचा ऑप्शन इनेबल झालेला पाहायला मिळतो. समजा तुम्ही इथे टोटल क्वांटिटी घेतली तर तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळत नाही. म्हणजे तुम्ही असं सिंगल कार्डचा शेप चेंज करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथे ऑल घेणं गरजेचं आहे. शेपमध्ये रेक्टँगल, राउंडेड रेक्टँगल, स्निप टॅब असे ऑप्शन पाहायला मिळतात. आता इथे राउंडेड रेक्टँगल घेतले तर असे राउंडेड रेक्टँगल येणार आहे. आणि जर पिक्सल वगैरे तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही असं 10 पिक्सल वगैरे करू शकता. किंवा तुम्हाला इथे कस्टमाइज स्टाईल पण पाहायला मिळेल. म्हणजे टॉप राईट कॉर्नरला किती द्यायचं, लेफ्ट कॉर्नरला वगैरे, बॉटम राईट कॉर्नरला वगैरे तुम्ही इथे कस्टमाइज पण करू शकता. नंतर यामध्ये तुम्हाला स्निप टॅब पण पाहायला मिळतो. आता या स्निप टॅबचा यूज काय होतो, तर इथे तुम्ही जर कस्टमाइज स्टाईल वरती क्लिक केलं तर तुम्ही टॉप लेफ्ट, टॉप राईट कॉर्नर वगैरे सेट करू शकता. समजा आता आपण इथे 15 करूया प्रत्येकाला. टॉप राईटला 15, बॉटम लेफ्टला 15 वगैरे टाईप करूया आपण. तर असं आपण सगळीकडे 15 केलेलं आहे. आणि इथे पहा तुम्ही अशा पद्धतीने हे जे टॉप बॉटम स्निप झालेले आहे ते कॉर्नर, तर तुम्हाला हा ऑप्शन ठेवायचा का हा ऑप्शन ठेवायचा ते तुम्ही असं इथे ठेवू शकता. तर आपण असा राउंडेड रेक्टँगल ठेवलेलं आहे आणि इथे स्पेसिंग आपण 10 वगैरे दिलेली आहे. तुम्हाला जर थोडी जास्त द्यायची असेल तर तुम्ही असं 15 वगैरे पण देऊ शकता. नंतर पॅडिंग मध्ये साईज नॉर्मल, नॅरो वगैरे करायची असेल तर तुम्ही असं करू शकता. बॅकग्राऊंड वगैरे त्याचं ऑन ऑफ करायचं असेल तर तुम्ही असं बॅकग्राऊंड ऑन ऑफ करू शकता. बॉर्डर द्यायची असेल याला तुम्ही बॉर्डर पण घेऊ शकता. पहा बॉर्डरचा समजा कलर असा घेतला आपण, काहीतरी थोडा डार्क कलर घेतला, बॉर्डरची विड्थ वगैरे थोडी वाढवली तर तुम्हाला इथं बॉर्डर आलेले दिसतायत ना बॉर्डर. सो आपण इथं 2 पिक्सल ठेवूया बॉर्डर. ट्रान्सपॅरन्सी, शॅडो वगैरे पाहिजे असेल तुम्हाला इनसाइड आउटसाइड तर तुम्ही ते शॅडो वरती जाऊन क्लिक करू शकता. आता सध्या आउटसाइड आहे, इथे इनसाइड वरती क्लिक करा. बॉटम राईटला पाहिजे, म्हणजे बॉटम लेफ्टला पाहिजे तशी शॅडो तुम्ही घेऊ शकता. ग्लो वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही ते ग्लो ऑन करा. ग्लो कसा द्यायचा, आउटसाइड द्यायचा की इनसाइड द्यायचा, सो इनसाइड वरती क्लिक करा. असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फॉर्मॅटिंग करू शकता. आता हे झालं ग्लो, शॅडो वगैरे. पण नेक्स्ट इंटरेस्टिंग ऑप्शन म्हणजे इथे तुम्हाला पाहायला मिळतो तो ॲसेंट बार. ॲसेंट बार ऑन करा आणि इथे कलर वगैरे घेऊया. समजा आपण कोणता तरी एखादा कलर घेऊया. समजा रेड कलर घेतला आणि त्याची विड्थ वगैरे थोडी वाढवायची असेल तर अशी तुम्ही विड्थ वगैरे त्याची वाढवू शकता. पहा दिसले ॲसेंट बार वगैरे. याची साईज वगैरे थोडी कमी करायची असेल तर साईज वगैरे कमी करू शकता. तर हे ॲसेंट बार वगैरे पाहिलं म्हणजे आपण काय केलं, हे कार्ड्स रिलेटेड सर्व ऑप्शन आपण पाहिलेले आहेत. नंतर जाऊया जनरलमध्ये. आणि जनरलमध्ये गेल्यानंतर इफेक्ट्समध्ये आपल्याला इथे बॅकग्राऊंड पाहायला मिळते. पहा दिसते तुम्हाला बॅकग्राऊंड. आणि आता इथे बॅकग्राऊंडला समजा आता कलर सध्या व्हाईट आहे. जर आपण इथे कलर चेंज केला, कोणताही कलर घेतला, समजा आपण इथे ब्ल्यू वगैरे कलर घेऊ शकतो. ब्ल्यू वगैरे कलर घेतला, ट्रान्सपरन्सी वाढवली तर ते परत एकदा असं होणार आहे. म्हणजे मागचा कलर तुम्हाला इथे डायरेक्ट पाहायला मिळतो. पण जर ह्या कार्डच्या बॅकग्राऊंडला जर तुम्हाला कलर द्यायचा असेल तर इथे व्हिज्युअलमध्ये कार्ड्समध्ये इथे बॅकग्राऊंड तुम्हाला पाहायला मिळतं. पहा इथे सुद्धा बॅकग्राऊंड आहे. आणि तुम्ही इथे सुद्धा समजा त्याची ट्रान्सपरन्सी वगैरे वाढवली तर इथे तुम्हाला कलर काय पाहायला मिळतोय, इथे जो अगोदरचा जो कॅनव्हासला कलर आहे तो कलर इथे आलेला आहे. म्हणजे तुम्ही इथे जाऊन पण घेऊ शकता. ऑन ऑफ करा तुम्ही. समजा ऑफ जरी केलं तर काय होईल, काहीच नाही, फक्त हा कलर जातोय आणि इथे ट्रान्सपरन्सी. समजा तुम्ही फक्त हे तुमचं ऑन असेल तर हे बॅकग्राऊंड ऑन आहे आणि तुम्ही जर इथे ऑफ केलं तर हे ट्रान्सपॅरंट दिसते तुम्हाला, म्हणजे मागचा कलर दिसतोय. आणि जर तुम्ही ऑन केलं तर तुम्ही तुमचा कलर पण चॉईस करू शकता. समजा तुम्हाला ब्ल्यू कलर द्यायचा आहे पण तुम्हाला काय करावं लागेल, याची ट्रान्सपरन्सी अशी वाढवावं लागेल. जे ट्रान्सपरन्सी वाढवल्यानंतर जो कॅनव्हासला कलर आहे तो कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. तर ऑन केलं काय आणि ऑफ केलं काय तुम्हाला इथे कॅनव्हासचा कलर पाहायला मिळतोय. फ्रेंड्स, पण हे जे काही फॉर्मॅटिंग आहे ना, तर हे फॉर्मॅटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. नेमकी याचा यूज काय होतो हे मी तुम्हाला सांगू शकते, पण कशा पद्धतीने आपण करू शकतो हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतरच समजणार आहे. ज्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टींची स्वतः प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही भरपूर नवीन गोष्टी यामध्ये शिकू शकता. सो स्वतः सुद्धा ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन इथे पाहायला मिळतात आणि नवीन गोष्टी पण तुम्हाला इथे शिकायला मिळतील. आता जर तुम्हाला वाटत असेल क्वालिटी व्हॅल्यू आहे, यांचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर परत एकदा क्वालिटी व्हॅल्यू मध्ये जा. कलर मध्ये आपण इथे व्हाईट कलर घेऊया. नंतर लेबलचा वगैरे कलर चेंज करायचा असेल तर खाली लेबल आहे, सो लेबलचा कलर सुद्धा आपण इथे घेऊया व्हाईट. आणि त्याला जर बोर्ड वगैरे करायचं असेल तर तुम्ही असं बोर्ड वगैरे करू शकता. ऑलरेडी आपण बोर्ड केलेलंच आहे. तर असं आपण याला फॉर्मॅटिंग केलेलं आहे. पण आपण आणखीन इथे इमेजेस ऍड केलेल्या नाहीत. सो इमेजेस हा ऑप्शन पाहण्यासाठी आपल्याला जावा लागणार आहे इमेजेस या ऑप्शन वरती आणि इथे जाऊन क्लिक करा.
आता हा ऑप्शन जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतं एक ब्राउझर ओपन करावं लागणार आहे. कशासाठी ते मी तुम्हाला सांगते. मी ब्राउझर ओपन केलेलं आहे आणि समजा मी इथे टाइप केलं मॅक्सिमम आयकॉन पीएनजी, तर मला अशी वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन पाहायला मिळतात. यावरती मी क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करून इथे सेव्ह इमेज ॲज वरती क्लिक केलं आणि जिथे पाहिजे त्या फोल्डरमध्ये तुम्ही हे सेव्ह करू शकता. त्याला रिनेम वगैरे करा, max1 वगैरे काय करायचं ते करू शकता. बट सेव्ह करताना ही .pngच एक्सटेन्शन त्याला पाहिजे. जेपीजी पण चालतं, पण .png पाहिजे. ॲक्युरेट व्यवस्थित आपलं जे इमेज आहे ती ॲड होती. आणि घेताना ट्रान्सपॅरंट इमेज घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे ट्रान्सपॅरंट घेण्याचा प्रयत्न करा. जर नसेल तशी मिळत तर तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्हर पण यूज करू शकता. एक वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करू शकता. तर इथे समजा आता आपण मॅक्सिमम साठी पाहिलं, जर इथे तुम्हाला ॲव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही इथे ॲव्हरेज टाइप करा. तुम्हाला ॲव्हरेजच्या सुद्धा असे पीएनजी इमेज पाहायला मिळतील. बट सेव्ह करताना ते .png या एक्सटेन्शननी सेव्ह व्हायला पाहिजे. पीएनजी इमेज घेण्याचा प्रयत्न करा. आता परत जाऊया आपण आपल्या पॉवर बीआय मध्ये. इथे गेल्यानंतर आपल्याला इथे इमेजेस ऍड करायच्यात. त्या अगोदर आपण इथे जनरल मध्ये जाऊन फ्रेंड्स काही गोष्टी ऍड करू शकतो. इथे व्हिज्युअल बॉर्डर आहे, व्हिज्युअल बॉर्डर आपण ऑन करूया. व्हिज्युअल बॉर्डर ऑन केल्यानंतर इथे राउंडेड कॉर्नर घेऊया. आपण समजा इथे 10 राउंडेड कॉर्नर वगैरे घेतलं. व्हिज्युअल बॉर्डरचा आपल्याला कलर वगैरे चेंज करायचा असेल तर आपण कलर वगैरे घेऊ शकतो. समजा आपल्याला कलर घ्यायचा आहे हा, तर कलर घ्या तुम्ही, किंवा आणखीन दुसरा कलर कोणता घ्यायचा असेल तर घेऊ शकता. समजा हा कलर घेतला, नंतर त्याची थोडी विड्थ वगैरे वाढवायची असेल तर विड्थ वगैरे वाढवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. 4 पिक्सल जास्त होती, 3 पिक्सल वगैरे घेऊया आपण. तर हे तुम्ही इथे जनरल मध्ये जाऊन करू शकता. हे तुम्हाला माहिती आहे इफेक्ट मध्ये हे ऑप्शन पाहायला मिळतो. आता आपण परत येऊया इमेजेस मध्ये. आता इथे सिरीज मध्ये ऑल सिलेक्ट आहे, तर ऑल वरती न घेता आपल्याला काय करायचं, सिंगल प्रत्येक कार्डला वेगवेगळी इमेज घ्यायची. म्हणून आपण सुरुवातीला टोटल क्वांटिटी सिलेक्ट केलं आणि इथे ब्राउज वरती जायचं. इमेज ऑन करा, ब्राउज वरती जा आणि ज्या फोल्डर मध्ये आपले इमेज सेव्ह केलेले आहेत ते फोल्डर सिलेक्ट करा आणि तिथून जी इमेज घ्यायची त्या इमेज वरती क्लिक करून ओपन वरती क्लिक करा. इथे टोटलची इमेज आलेली आहे, पण त्यामुळे आपले टोटल क्वांटिटीचं नाव किंवा पूर्ण जी टोटलची व्हॅल्यू गेलेली आहे, सो ती इमेज आपल्याला इथे ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. तर इथे साईज म्हणून आहे ऑटो पिक्सल, तर आपण याची साईज वगैरे चेंज करूया. समजा आपण 100 केली तर 100 केली तर आपली ती इमेज प्रॉपर दिसते. तुम्ही असं चेक करू शकता, 100, 90, 80, 70 वगैरे टाकून पाहू शकता. फर्स्ट इमेज आपण इथे ऍड केलेली आहे. आता नेक्स्ट घेणार आहोत आपण टोटल ट्रान्झॅक्शन साठी. सो आता परत टोटल ट्रान्झॅक्शन वरती जाऊया. इथे ब्राउज वरती क्लिक करूया आणि ब्राउज वरती गेल्यानंतर टोटल ट्रान्झॅक्शन साठी आपण ही इमेज घेतली, ओपन केली आणि आता समजा याचं पिक्सल जे आहे आपली ऍडजस्ट करण्यासाठी इथे सुद्धा तुम्हाला दिसत नाहीये. सो आपण 70 घेतलं तर दिसतंय का? चालेल, 70 पण चालतंय. आपण 70 पण घेऊ शकतो. नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स आपलं इथे काय करायचं, आपण परत एकदा जाऊया फॉर्मॅट युअर व्हिज्युअल इमेजेस मध्ये आणि इथे टोटल ट्रान्झॅक्शन झाला. आता नेक्स्ट आहे ॲव्हरेज क्वांटिटी. सो ॲव्हरेज क्वांटिटीसाठी आपण घेऊया ॲव्हरेज इमेज. जी ॲव्हरेज इमेज कुठे आहे आपली, ते टोटलची पाहायला मिळते तुम्हाला. इथे आहे ॲव्हरेज. यावरती क्लिक करून ओपन वरती क्लिक करा. ॲव्हरेज इथे आलेली आहे आणि याला सुद्धा ॲटो साईज आपण समजा ॲव्हरेज साठी आपण 70 दिलं तर 70 दिली तरी चालते आपल्याला. तुम्ही 60, 50, 70, 80 वगैरे असं ट्राय करू शकता. नंतर लास्ट आहे फ्रेंड्स आपलं इथे मॅक्स क्वांटिटी. सो मॅक्स क्वांटिटीसाठी परत एकदा आपण इमेज ब्राउज करणार आहोत आणि इथे घेऊया मॅक्स क्वांटिटी. ओपन वरती क्लिक करूया आणि इथे परत चेंज करूया. इथे समजा 100 वगैरे घेतली तर ठीक आहे, चालते. 100 वगैरे तुम्ही असं घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण आपलं इथे व्हिज्युअल क्रिएट केलेलं आहे. आता इथे राउंडेड कॉर्नर वगैरे व्यवस्थित आपण सगळे घेतलेले आहे. तुम्हाला कलर वगैरे कशाचा चेंज करायचा असेल तर तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. इमेज वेगवेगळे ऍड करायचे असतील तर तुम्ही इमेज वगैरे वेगवेगळे ऍड करू शकता. तर कार्ड न्यू हे व्हिज्युअल आपण इथे व्यवस्थित पाहिलेलं आहे. त्यावरती फॉर्मॅटिंग कसं करायचं, इमेजेस वगैरे कशा ऍड करायच्या, हे सर्व काही आपण इथे पाहिलेलं आहे. या गोष्टींची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळते, तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि प्रत्येक लेसनच्या खाली ज्या काही असाइनमेंट तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेल्या आहेत त्या असाइनमेंट सॉल्व्ह करून तुमचा स्कोर कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर फ्रेंड असाइनमेंट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि
जर चुकून चॅनल कोणाचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.